हॅलो एव्हरीवन, मी पृथ्वीराज पवार. आपलं सर्वांचं स्वागत आहे इलिटेकस मध्ये. आज आपण पाहणार आहोत पुनावळे येथे लोकेटेड असलेल्या रेप्युटेड डेव्हलपर्सचा प्रीमियम असा प्रोजेक्ट. चला तर पाहूया. तर आहे हा आपला प्रोजेक्टचा मॉडेल. 8.5 एकरमध्ये 8 टॉवर्स असणार आहेत. 2 लेवलची पार्किंग आहे आणि 22 मधली रेसिडेन्शियल बिल्डिंग्स असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 40+ प्रीमियम ॲम्युनिटीज मिळणार आहेत. त्याचबरोबर येथे PCMCचा 1.5 एकरमध्ये तुम्हाला गार्डन मिळणार आहे. म्हणजे प्रोजेक्टच्या आसपास खूप सारी ग्रीनरी आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहणार आहात. तर आपण पाहणार आहोत 1070 स्क्वेअर फीटचा 3 BHK. बाहेर आपण इथे व्हिडिओ डोअर पण प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर डोअरची क्वालिटी पण जर पाहिली तर प्रीमियम अशी क्वालिटी आपण प्रोव्हाइड करतोय. आणि डोअरच्या साईडचे जे तुम्हाला एजेस दिसत आहेत त्याच्यामुळे काही ॲक्सिडेंटल डॅमेज वगैरे काही होणार नाही आहे. त्याचबरोबर आपण डोअरच्या साईडला रबर गॅस्केट प्रोव्हाइड करतोय. याच्यामुळे डोअर जरी जोरात जरी आदळला तरी काही आवाज नाही होत किंवा काही नुकसान होणार नाही त्यात. ठीक आहे. दरवाजाच्या पाठीमागे आपण इथं शूरॅकसाठी स्पेस दिलेली आहे. त्यानंतर आपण येतोय लिव्हिंगमध्ये. 11x19 स्क्वेअर फीटचा असा प्रशस्त असा लिव्हिंग आहे. याला डायनिंग इथं अटॅच दिलेली आहे आपण. चला तर वळूयात आपण आपल्या स्पेशियस अशा आपल्या बाल्कनीकडे. तर हा आहे आपला स्पेशियस असा सिट आउट एरिया. तिन्ही साईडनी कवर्ड असणार आहे, त्याच्यामुळे तुमची प्रायव्हसी हॅम्पर होणार नाहीये. त्याचबरोबर आपण इथे एक स्विच दिलेला आहे, दिवाळीमध्ये लाइटनिंग वगैरेसाठी युजफुल असेल. तर इथे आपण सोफासाठी स्पेस दिलेला आहे. त्याचबरोबर TV युनिटसाठी स्पेस आहे. इथे D2H पॉईंट दिलेला आहे. याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲडिशनल वायरिंग करायची गरज नाही आहे घरामध्ये. चला तर आपण मूव्हिंग करूयात आपल्या किचनमध्ये. तर आपण आलेलो आहोत किचनमध्ये. 10x8 स्क्वेअर फीटचा असा प्रशस्त आपला किचन आहे. L शेपमध्ये आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ग्रॅनाइटमध्ये आपले प्लॅटफॉर्म असणार आहे. त्याचबरोबर आपण 2 सिंक दिलेले आहेत, एक भाजीपाला धुवायसाठी एक आणि इकडे डिशवॉशरसाठी पण दिलेला आहे. त्याचबरोबर इथे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेससाठी स्विच दिले. पुढे आपण मूव्हिंग करतोय ड्राय बाल्कनीमध्ये. 10x3 स्क्वेअर फीटची अटॅच अशी ड्राय बाल्कनी आहे. सॉफ्ट वॉलमध्ये पार्टिशन दिलेलं आहे आपण. व्हेंटिलेशनसाठी इथे मोठी विंडो आहे. मॉस्किटो नेट दिलेलं आहे. त्याचबरोबर एक्झॉस्ट फॅनसाठी इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे आपण. पुढे इथे वॉशिंग मशीनसाठी आपण पॉईंट दिलेला आहे. फ्रीजसाठी स्पेस दिलेला आहे. इथे तुमचा डबल डोअरचा मोठ्या साईजचा जरी फ्रीज असला तो इझिली तो बसून जातो. इथून तुम्ही इझिली फूड सर्व करू शकता डायनिंगवरती. त्याचबरोबर मूव्हिंग करतोय आपल्या फर्स्ट बेडरूमकडे. 10x11 स्क्वेअर फीटची आपली ही फर्स्ट बेडरूम आहे. इथे अटॅच आपण वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. पुढे इथे आपण स्लायडिंग विंडो दिलेले आहेत विथ मॉस्किटो नेट. इथे TV युनिटचा पॉईंट दिलेला आहे. इथे आपण वर्किंग स्पेस दिलेला आहे. त्याचबरोबर आपण मूव्हिंग करतोय दुसऱ्या बेडरूमकडे. 11x12 स्क्वेअर फीटची आपली पॅरेंट्स बेडरूम असणार आहे. इथे आपण वर्किंग स्पेस दिलेला आहे. स्लायडिंग विंडो असणार आहेत. विंडोमध्ये आपल्या मॉस्किटो नेट प्रोव्हाइड केलेली आहे आपण. त्याचबरोबर अटॅच वॉशरूम आहे. वॉशरूमची साईज ही 4.5x7 फीटाची आहे. वॉशरूममध्ये जर फिटिंग्स पाहिल्या तर आपल्याकडे जॅगवारच्या फिटिंग्स असणार आहेत. अँटी स्किप टाईल्स असणार आहेत. वरती आपण सिलिंग करून देतोय. एक्झॉस्ट फॅनसाठी प्रोव्हिजन आहे. तर आपण पाहणार आहोत आता आपला मास्टर बेडरूम. 11x14 स्क्वेअर फीटचा आपला मास्टर बेडरूम असणार आहे. अगदी बेडच्या समोर इथे आपण TV युनिटसाठी स्पेस दिलेला आहे. इथे वॉर्डरोब स्पेससाठी जागा आहे. त्याचबरोबर इकडे आपण अटॅच सिट आउट एरिया दिलेला आहे. 5x5 स्क्वेअर फीटचा आपला सिट आउट एरिया असणार आहे. सिट आउट एरियाला जर पाहिलं तर आपण फ्रेंच डोअर दिलेले आहे. ते 100% ओपन होतात. आता मी दाखवणार आहे तुम्हाला सर्वांच्या आवडीचा स्पेस असा वॉकिंग वॉर्डरोब. 4x7.5 स्क्वेअर फीटचा वॉकिंग वॉर्डरोब असणार आहे. त्याचबरोबर राईट हँड साईडला आपण इथे वॉशरूम दिलेलं आहे. तर हा आपला होता 3 BHK एक्सेल. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि फ्री साईट विजिट शेड्यूल करा खाली दिलेल्या नंबरवरती. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.